आणि आता पाहूयात 36 जिल्हे 72 बातम्या। सरकारने ओबीसी मध्ये आरक्षण न दिल्यास 20 जुलैपासून आमरण उपोषण करणार, मनोज जरांगेंची घोषणा। तर 20 जुलैला मराठ्यांच्या बैठकीची तारीख ठरणार, जरांगेंकडून स्पष्ट। मनोज जरांगे पाटलांची शांतता महारॅली छत्रपती संभाजीनगरात, महारॅलीत मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी। छत्रपती संभाजीनगरमध्ये खासदार संदीपान भुमरेंनी केलं मनोज जरांगेंचं स्वागत, शांतता जनजागृती रॅलीला मोठ्या संख्येने मराठा बांधवांची उपस्थिती। मराठा समाजाला समजलंय सत्ताधारी आणि विरोधक आपल्या कामाचे नाही, 288 उमेदवार पडल्यास शिंदे फडणवीसांना पश्चाताप करण्यापासून पर्याय नाही, मनोज जरांगेंचा सरकारवर निशाणा। आरक्षणाला हरताळ फासण्याचं काम सरकारनं करू नये, लाखो ओबीसींचा समुदाय मुंबईत आल्यास जनसागर उसळेल, लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश आल्यास सर्व ओबीसी समाज मुंबईला येईल, मुंबईत लाखोंचं ओबीसींचं वादळ सरकारला पाहावं लागेल, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा इशारा। हैदराबादमध्ये निजाम नोंदी सापडल्या तरी त्यांना राज्यात कुणबी प्रमाणपत्र देता येणार नाही, बबनराव तायवाडेंचा दावा। दुसऱ्या राज्यात सापडलेली नोंद आपल्या राज्यात ग्राह्य धरल्यास त्याला न्यायालयात आवाहन देणार, तायवाडेंचा इशारा। विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात संभाजीराजेंची आक्रमक भूमिका, तुळजाभवानीचं दर्शन घेऊन संभाजीराजे आज विशाळगडावर जाणार। नांदेडमधून स्वराज्य संघटनेचे कार्यकर्ते विशाळगडाकडे रवाना, आज सकाळी 11 पर्यंत सरकारनं अतिक्रमण न काढल्यास आम्ही अतिक्रमण हटवणार, स्वराज्य संघटनेचा पदाधिकाऱ्यांचा इशारा। बीडच्या अंबाजोगाईमधील डिगोळ गावात पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेतील विजयानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोषावेळी ग्रामस्थांकडून पांडुरंग सोनवणेंची आठवण, पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर पांडुरंग सोनवणेंनी आत्महत्या केली होती। नया अकोला रेल्वे स्थानकावरून अमरावती ते पंढरपूर वारकरी स्पेशल ट्रेन पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ, खासदार बळवंत वानखडे यांच्यासह विविध मान्यवरांकडून रेल्वेला हिरवा झेंडा, ट्रेन आज सकाळी पंढरपूरला पोहोचणार। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौरा, दुपारी 2 वाजता अजित पवारांच्या उपस्थितीत जनसन्मान रॅली। सोलापुरातील शासकीय महिला रुग्णालयात गर्भवती महिलेला जमिनीवर झोपवल्याचं प्रकरण, संबंधित महिला लघुशंकेसाठी जाताना रस्त्यात झोपल्याचा प्रशासनाचा दावा, महिलेकडून रात्रभर खाली झोपल्याचा आरोप करण्यात आला होता। पालघर नगर परिषद हद्दीतील टेंभोडे गावातील नाल्यात निळ्या रंगाचे केमिकल मिश्रित पाणी, नाल्यात अचानक निळ्या रंगाचे फेसयुक्त पाणी आल्यानं खळबळ, परिसरात भीतीचं वातावरण। रत्नागिरीच्या गुहागरमधील पाचेडी गावात पावसाचा जोर वाढल्यानं दरड कोसळायला सुरुवात, ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। पालघर जिल्ह्यात पावसाची संततधार, महाराष्ट्र गुजरात राज्याला जोडणारा झरीखाडी पूल पाण्याखाली, पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक बंद। पालघर जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी, मुसळधार पावसामुळे सूर्या नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ, नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्क राहण्याचं आवाहन। डोंबिवली एमआयडीसी मिलाप नगर परिसरातील झाड कोसळलं, पावसामुळे हॅपी होम वृद्धाश्रमाच्या प्रवेशद्वारावर भलं मोठं झाड कोसळल्याची घटना। कल्याण रेल्वे स्टेशन जवळील परिसरातील चाळीत पावसाचं पाणी शिरलं, घरात पाणी शिरल्यानं नागरिक त्रस्त, गटाराच्या कामांमुळे नियोजन नसल्यानं पाणी तुंबल्याचा आरोप। कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात साचलेलं पाणी काढण्यासाठी महानगरपालिकेकडून प्रयत्न, साचलेलं पाणी उपसण्यासाठी 3 पंप। धुळ्यातील भांबळे फाटा येथे दुचाकी आणि टेम्पोचा अपघात, माजी खासदार सुभाष भुमरेंकडून जखमींची मदत। पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकरांनी आपल्या गाडीवर भारत सरकारचा बोर्ड लावला, खासगी वाहनावरती असा बोर्ड लावणं बेकायदेशीर, याबद्दल चौकशी करून कारवाई करावी, आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभारांची मागणी, तसंच आणखी मोठे खुलासे होणार असल्याचाही दावा। मुळशीमधील व्हायरल व्हिडिओनंतर मनोरमा खेडकरवर गुन्हा दाखल, पूजा खेडकरच्या पुण्यातील बंगल्याची पालिका अधिकारी पाहणी करण्याची शक्यता, अतिक्रमण झाल्याची माहिती। पुण्याच्या मुळशीतील वरसगाव धरणाजवळ वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या कुटुंबाची 25 एकर जमीन, डोंगरावरील जमिनीवर दिलीप खेडकर यांच्याकडून अनधिकृत उत्खनन, तहसीलदारांनी वसूल केला होता 1.5 लाखांचा दंड। मनोरमा खेडकर पिस्तूल प्रकरणात पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी, पोलिसांनी शेतकऱ्यांचे जबाब नोंदवत पंचनामा केला, हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता।
अहमदनगरच्या श्रीरामपुरात 5 लाखांच्या दुचाकी जप्त, आरोपी ताब्यात. शिर्डी, अहमदनगर आणि श्रीरामपुरात 8 मोटारसायकलींची चोरी. नागपुरात बाळाची चोरी करणाऱ्या महिलेला रेल्वे पोलिसांकडून अटक. सूर्यकांता कोहरे असं बाळ चोरणाऱ्या आरोपी महिलेचं नाव. पोलिसांनी बाळाला सुखरूप आई वडिलांच्या स्वाधीन केलं. गोंदियात गुन्हेगारांचे रेकॉर्ड अद्ययावत करणं सुरू. वाढत्या गुन्हेगारीला चाप लागणार. शहरात पेट्रोलिंगमध्येही वाढ. वाशिम जिल्ह्यात दूध उत्पादनात वाढ, मात्र शासकीय दूध डेअरी बंद. डेअरी बंद असल्यानं शेतकऱ्यांची गैरसोय. दूध डेअरी सुरू करण्याची मागणी. सोलापुरात ड्रेनेजच्या चेंबरमध्ये पडून महिलेचा दुर्दैवी मृत्यू. महापालिका आयुक्तांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी. जळगावच्या जामनेर तालुक्यातील वाघोर नदीवरील पुलाचं काम प्रलंबित. वाहतुकीचा खोळंबा होत असल्यानं नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन. गडचिरोलीच्या अहेरी राजनगरीत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था. रस्त्यात मोठे मोठे खड्डे. 25 वर्षांपासून नेते मंत्री सत्तेत असूनही रस्त्यांची दुरवस्था. नाशिकच्या सिन्नरमधील वावी ते शहा गावाला जोडणाऱ्या रस्त्याची दुरवस्था. महिनाभरातच रस्त्याचं डांबर निघालं. निकृष्ट कामामुळे नागरिक संतप्त. ठाण्याच्या भिवंडीत शासकीय योजनेतून घर मिळवून देण्याच्या बहाण्याने आधार कार्डचा दुरुपयोग. आधार कार्डचा वापर करून घेतलेल्या दुचाकीची विक्री करणाऱ्या टोळीचा पोलिसांकडून पर्दाफाश. सोलापूरच्या करमाळ्यातील पाथर्डीत चांदखड बाबा यात्रेनिमित्त कुस्त्यांच्या मैदानाचं आयोजन. स्पर्धेत लहान मोठ्या गटात 150 कुस्त्या रंगल्या. कुस्त्या पाहण्यासाठी शौकीनांकडून गर्दी. नवी मुंबईच्या खारघरमध्ये कोयताधारी दरोडेखोरांची टोळी सक्रिय. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. धाराशिवच्या परंड्यातील सोनारी गावात शेतीच्या वादातून एकाची हत्या. 3 जणांविरोधात परंडा पोलिसात हत्येचा गुन्हा दाखल. अकोल्यात एका युवकावर अज्ञात व्यक्तीकडून प्राणघातक हल्ला. वाशिम बायपास परिसरातली घटना. युवकाची प्रकृती गंभीर. जळगावात कंत्राटदाराची 45 लाखात फसवणूक प्रकरणात माजी राज्य महिला माहिती आयुक्त यांच्यासह अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल. शेततळ्यांच्या कामाचा ठेका मिळवून देण्याच्या नावाखाली 45 लाखांची केली होती फसवणूक. जळगावच्या अमळनेरमध्ये एक्सप्रेसवरील दगडफेकी प्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. दगडफेक करणाऱ्या व्यक्तीनं विरुद्ध कठोर कारवाई करण्याची खासदार स्मिता वाघ यांनी केली मागणी. बीडच्या आष्टी तालुक्यातील वाकी गावात सरपंचांकडून शेतकऱ्यावर तलवारीनं हल्ला. सीसीटीव्हीत घटना कैद. जखमी शेतकऱ्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. मंत्री अब्दुल सत्तार यांना मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाचा झटका. शिक्षण संस्थेच्या कॉलेजची परवानगी रद्द. सोशल मीडियाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरातील 50 तरुण इसिसच्या जाळ्यात. मोहम्मद जोएब खानच्या चौकशीतून माहिती समोर. मिहीर शहानं वरळी सी फेसवर फेकलेलं बिअरचं कॅन जप्त. मिहीरला पोलिसांनी नेलं होतं घटनास्थळावर. मिहीरनं मालाडमधल्या बारमधून खरेदी केली होती बिअर. ध्रुव राठी पॅरोडी नावाच्या अकाउंट विरोधात महाराष्ट्र सायबर सेलकडून गुन्हा दाखल. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या मुलीची ट्विटरवर बदनामी केल्याचा आरोप. धुळ्यातील साक्री शहरात 2 गटात जुन्या भांडणावरून तुफान हाणामारी. जमावाचा एकमेकांवर तलवार, कोयते, लाठ्या काठ्यानं हल्ला. 70हून अधिक जणांवर गुन्हा दाखल.